दिल्ली शहरातील तो एक व्यस्त दिवस होता जिथे प्रत्येकजण आपल्या गंतव्याच्या दिशेने धावत होता. या सगळ्याच्या मधोमध एक मंदिर होते जिथे एक वृद्ध महिला देवी मैयासमोर बसून शांतपणे काही मंत्र म्हणत होती. देव्यानी जी तिला मागून कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. देव्यानी सिंह रायजादा दिशेकडे वळले आणि पंडितजी तिथे उभे असलेले पाहिले. ती हसली. देव्यानी नमस्ते पंडितजी. पंडितजी तिच्या शेजारी बसले. नमस्ते, तुला आठवतंय, तू म्हणालीस की तुमचा दिल तिच्या मुलासाठी वधू शोधत आहे. देव्यानी हान. पंडितजी तुम्हाला सापडला का? देव्यानी नाही. आम्हाला माझ्या नातवासाठी योग्य मुलगी सापडली नाही. पंडितजी माझ्या मनात एक मुलगी आहे. तुला तिला बघायला आवडेल का? ती फक्त मध्यमवर्गीय आहे. पर बहुत ही लाडकी ही. देव्यानी हसली. आम्हाला कोणतीही श्रीमंत मुलगी नको आहे. आम्हाला फक्त अशी मुलगी हवी आहे जी आमचे कौटुंबिक बंधन अबाधित ठेवू शकेल. पंडितजी मग ती तुमच्या कुटुंबासाठी योग्य निवड असेल. त्यांची कुंडलीही जुळते आहे. देव्यानी मग खूप छान आहे. तुमच्याकडे त्या मुलीचा फोटो आहे का? पंडितजी हो. तो त्याच्या बॅगमध्ये शोधणार होता तेव्हा त्यांच्या बोलण्यातली मुलगी तिच्या मागे एक लहान मुलगा घेऊन आत गेली. पंडितजी देव्यानीजी, तिकडे बघ. ती मुलगी आहे जिच्याबद्दल मी बोलत होतो. देव्यानीने मुलीकडे पाहिलं आणि आत चालत असलेली साधी पण सुंदर मुलगी पाहून हसली. देव्यानी तिचं नाव काय? पंडितजी कुशी. देव्यानी खूप छान नाव. पंडितजी खूप लाडका मुलगा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. देव्यानीने त्या मुलीकडे पाहिले जी आता देवी मैयासमोर प्रार्थना करत होती. ती खूप शुद्ध दिसत होती. अगदी नवजात जन्मल्यासारखा. पलीकडे कुशीने डोळे उघडले आणि तिच्या शेजारी असलेल्या लहान मुलाकडे पाहिले. कुशी दक्ष तिच्याकडे बघून हसला. कुशी चलो. कधीतरी बसूया. त्या लहान मुलासोबत देव्यानी आणि पंडितजींच्या बाजूला बसल्या. पंडितजी कुशी कन्या. कुशीने त्याच्याकडे पाहिले आणि हसले. नमस्ते पंडितजी. पंडितजी नमस्ते बिटिया. तुमचे वडील कसे आहेत? हल्ली तो मंदिरात येत नाही. कुशी त्याची तब्येत बरी नाही. त्यामुळे तो विश्रांती घेत आहे पंडितजी. पंडितजी अरे, त्याला सांग की मला त्याला भेटायचे आहे. कुशी नक्की, मी त्याला सांगेन. पंडितजी ठीक आहे. कुशी मी जाते पंडितजी. पंडितजी ठीक आहे मुलगी. कुशी उभी राहिली आणि दक्ष बरोबर चालली. दक्ष दीदी, आपण जे मागू ते देवी मैया देईल का? कुशी नाही. आम्ही जे मागतो ते ती देणार नाही. ती आम्हाला जे हवे आहे ते देईल. दक्ष गोंधळात पडला. मला समजले नाही. कुशी वेळ आल्यावर समजेल. वैसे तुझी परीक्षा कशी झाली? दक्ष ते ठीक होते. मला पास मिळेल. कुशीने हस्त डोळे मिटले. दुसऱ्या बाजूला पंडितजींनी खाली बघून उसासा टाकला. देव्यानी मुलगी खूप छान आहे पंडितजी. मी माझ्या दिलशी बोलेन आणि मग आम्ही पुढे जाऊ शकतो इतर गोष्टी. पंडितजी त्याआधी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. कुशी बिटियाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचे निधन झाले. तिचे वडील शशीला तिचे दुसरे लग्न करावे लागले. तिची सावत्र आई शीला आणि तिची मुलगी शीतल यांना कुशी बिटिया फारशी आवडत नाही. या सगळ्याचा विचार करूनच शशीची तब्येत बिघडली. आपली मुलगी लग्नानंतर तरी सुखी असावी असे त्याला वाटते. जर तुम्हाला हे सर्व ठीक असेल तरच या युतीसाठी पुढे जा. असा विचार करून देव्यानी विचारात पडली.
पण या मुलीला सोडून देण्याचे तिचे मन होत नव्हते. ती छान मुलगी दिसते. देवयानी ठीक आहे पंडितजी, मी माझ्या बहूशी चर्चा करू. पंडितजी, देवयानी जी माझ्याकडे पहा. पण कुशी कन्या समजा. देवयानी ठीक आहे. यानंतर ती घरी गेली. घरी पोहोचल्यावर तिने पाहिले की तिचा बहू दासींना जेवणाची सूचना देत आहे. देवयानी मनोरमा. देवयानीचे मनोरमा सिंग रायजादा डीआयल वळून तिच्याकडे पाहून हसले. मनोरमा माजी. देवयानी, एक रिश्ता आया है. आमच्या बिटवाशी कुंडली जुळली. मुलगी चांगली आणि दिसायला छान आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. काय म्हणता? या प्रस्तावाकडे लक्ष देऊया. मनोरमा, जर तुम्हाला मुलगी चांगली वाटली तर आम्ही हा प्रस्ताव पुढे करू. देवयानी, आधी मुलगी बघू मग ठरवू. मनोरमाने हसून मान हलवली. देवयानीने उसासा टाकला आणि मनोरमाला रात्रीचे जेवण तयार झाल्यावर फोन करायला सांगून तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या बाजूला कुशीने रात्रीचे जेवण पूर्ण केले आणि किचन साफ केले. शशी तिथे आला. शशी, कुशी. कुशी त्याच्याकडे बघून हसली. हा बाबा. शशी, तू हे सगळं का करत आहेस? मागून आवाज आल्यावर ती उत्तर देणार होती. ती नाही तर हे सर्व काम कोण करणार? त्यांनी वळून पाहिले तर शीला तिथे उभी होती. शशी, या घरातली सगळी काम फक्त कुशीनेच का करायची? शीतललाही काही करायला सांगणार ना? शीला, तुला माझ्या मुलीच्या सुखाचा विचार येत नाही ना? प्रत्येक वेळी फक्त एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे तुझी मुलगी. तुला माहीत आहे की ती किती थली आहे? तो तिच्याशी वाद घालणार होता म्हणून कुशीने त्याचे हात धरले. शीला आणि तू, कुशी, हे सगळं पूर्ण केल्यावर माझ्यासाठी एक ग्लास दूध बनवा आणि माझ्याकडे पाठवा खोली. कुशीजी. शीला निघून गेली तर शशीने उसासा टाकला आणि कुशी त्याला मिठी मारून हसली. कुशी, टेन्शन घेऊ नका बाबा. शशी, याच कारणाने मला तुझं लग्न करायचं होतं लवकरच. कुशी हसत म्हणाली, आणि माझ्या लग्नानंतर हे सगळं तिला स्वतःला भोगावं लागेल. तोपर्यंत माझ्या स्वयंपाकाचा आनंद घ्या, कारण त्यानंतर तुम्हाला तिला खावे लागेल हाताने बनवलेले अन्न. शशीने विचार करण्याचे नाटक करत तिच्याकडे बघितले. मग मलाच त्रास होणार आहे. मी हुंडा म्हणून तुझ्या घरी येऊ शकत नाही का? कुशी हसली आणि शशी हसली आणि तिच्या डोक्यात हलकेच हात मारला. कुशी, तू तुझ्या खोलीत जा, मी तुझ्यासाठीही चहा करते. शशीने होकार दिला आणि उसासा टाकत त्याच्या खोलीत गेला. आपल्या मुलीने या वातावरणातून मुक्त व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कुशीने शशीसाठी चहा आणि शीलासाठी दूध तयार करून त्यांना दिले. जेवणाचे टेबल. सर्वजण जेवणाच्या ठिकाणी जमले. मनोरमाचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी पायल आणि मनोरमा आणि तिचा पती मनोहर बसले. देवयानीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपला घसा साफ केला. देवयानी, मी एक मुलगी पाहिली आहे. ती आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या बिटवासाठी योग्य असेल. आकाश आणि पायल हसले. मनोहर पडमा. तो काहीतरी विचार करू लागला. देवयानीला कळलं की तो काय बोलू पाहतोय. तिने उसासा टाकला आणि मान हलवली. देवयानी, मला माहीत आहे तू काय बोलू पाहत आहेस. पण या प्रकरणात आम्ही काहीही करू शकत नाही. मनोहर, आम्ही पण असं सोडू शकत नाही. देवयानी, आधी हे लग्न होऊ दे, बाकी गोष्टी नंतर बघू. मनोहर, मुलगी चांगली आहे आणि मला तिला सोडायचे नाही. मनोहरने उसासा टाकून मान हलवली. देवयानी, मी पंडितजींना मुलीच्या घरच्यांशी पुढे बोलायला सांगेन. मनोहर, अहो,
पायल तिचे नाव काय दादी? देवयानी पंडितजींनी सांगितले की तिचे नाव कुशी आहे. तिचे वडील एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. पायल अरे, आपण तिला पाहू शकतो का? देवयानी माझ्याकडे तिचा फोटो नाही बिटिया. पण ती खूप सुंदर दिसत होती. पायल तू तिला पाहिलं? देवयानी हो, आज मी तिला मंदिरात भेटले. पायल तर शुभचिन्ह. देवयानी हसली. देवयानी वंश बिटवाला पण सांग. शेवटी तो वर आहे. नाहीतर तो म्हणेल की आम्ही त्याला कळवले नाही. मनोरमा हसली. मी त्याला सांगेन आणि तुम्ही माझी म्हणाल तेव्हा तयार राहायला सांगेन. कॉलेजमधलं काम संपवून कुशी कॉरिडॉरमध्ये चालायला लागली. हे तेच कॉलेज आहे जिथे तिने यूजीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिला त्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली आणि नोकरी करत असतानाच तिने मास्टर्स पूर्ण केले. ती आता 25 वर्षांची आहे. लावण्या ही तिची बेस्ट फ्रेंड आहे जी इथे फिजिकल ट्रेनर म्हणून काम करते. ती स्टेडियमवर गेली आणि बाकावर बसून पाय हलवत लावण्याला बॉईज मैदानात धावताना पाहत होती. कुशीला पाहून तिने तिची सत्रे संपवली आणि मुलांना जायला सांगितले. ती मग कुशीत आली. लावण्य अरे डार्लिंग, आज तुझा वर्ग कसा होता? कुशी हम्म सुपर्ब. मी माझे सर्व भाग पूर्ण केले आहे. इथून मला फक्त त्यांची उजळणी करायची आहे. तुमचं काय? लावण्याने उसासा टाकला. माझे काय? तुमचे काम पूर्ण झाले आणि माझे सुरू झाले. मला क्रीडा संमेलनासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. कुशी अरे, ठीक आहे, आपण जाऊ का? आधीच उशीर झाला आहे. लावण्य अरे कम ऑन डार्लिंग, का पळत आहेस? तरीही तुम्ही घरी आराम करणार नाही. कधीतरी इथे बसा आणि विश्रांती घ्या, मग मी तुला तुझ्या घरी नेईन. कुशी हसली. आता ना मग. फक्त मला ना करायचं आहे. लावण्य आणि मला कळत नाही का? कुशी बाबा केलीये. मला त्यांच्याप्रमाणे त्याच्यावर दबाव आणायचा नाही. नाहीतर तो आमच्यात संडवीच घेईल. लावण्याने उसासा टाकला. ठीक आहे. शटलचा एक सामना. मग आपण घरी जाऊ. कुशी हसली आणि खाली उतरून लावणीशी खेळू लागली. त्या दिवशी लावण्य जिंकली आणि कुशीने तिचा जयजयकार केला. लावण्याने मग तिची स्कूटी चालू केली आणि दोन्ही मैत्रिणी दिल्लीच्या रस्त्यांवरून गप्पा मारत आणि त्यांच्या लहानशा गोलगप्पाची ट्रीट घेत गेली. कुशीचे आयुष्य हेच आहे. ती अवघ्या काही दिवसांची बाळ असतानाच तिच्या आईचे निधन झाले. तिच्या बाबांनी दुसरे लग्न केले आणि शीला पहिल्यापासून तिला आवडत नव्हती. तिच्या दादीनेच तिच्या गरजा पूर्ण केल्या आणि तिचे पालनपोषण केले. आणि शीतलचा जन्म झाल्यावर शीलाने तिला कधी माणूस म्हणून वागवले नाही. कुशीने कधीच तिची पर्वा केली नाही. तिने त्यांना कधीच महत्त्व दिले नाही. तिचे बाबा, तिची मृत आई, तिची दादी आणि तिची जिवलग मैत्रीण लावण्य यांचा संसार आहे. याशिवाय तिला तिची नोकरी आणि विद्यार्थी आवडतात. शशीला तिच्या अलिप्त राहण्याची खूप काळजी वाटली आणि तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. निदान त्यानंतर तरी ती आनंदी होईल आणि आता वराच्या शोधात आहे. कुशी तिच्या घरी पोहोचली आणि फ्रेश झाली. शीतल तिथे आली आणि तिला सोफ्यावर बसलेले पाहून गलबलले. शीतल, कुशी. कुशीने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. शीतल, मला पार्टीला जायचे आहे. माझा ड्रेस इस्त्री करा. कुशीने भुसभुशीत केली. ड्रेस माझ्या जवळ ठेवा. जेव्हा मी माझे कपडे इस्त्री करतो तेव्हा मी ते इस्त्री करीन. शीतलने दात घासले. तुला काय म्हणायचे आहे? मला माझ्या ड्रेसला आत्ता इस्त्री करायची आहे. मला सकाळी बाहेर जायचे आहे.
कुशी उसासा टाकली बघ शीतल, मी आधीच थकलोय. तिथे ठेवा, मी नंतर इस्त्री करेन. शीतलने पायावर शिक्का मारला आणि आईकडे तक्रार करायला निघून गेली. दुसऱ्या बाजूला कुशीला डोकं दुखत होतं. तिला कॉफीची खूप गरज होती. पण तिला हे माहीत होतं की तिला स्वतःला तयार करावं लागेल. पण ती बनवायला खूप थकली होती. शीतल थेट आईकडे गेली आणि कुशीने तिच्या कपड्यांना इस्त्री केली नाही अशी तक्रार केली. शीला चिडून बाहेर आली आणि ती पाहिली कुशी सोफ्यावर पडली होती. शीला कुशी. तिने तिच्या आवाजाच्या वरच्या बाजूने ओके ओरडले. कुशीने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. शीला, हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या मुलीने तुला तिचे कपडे इस्त्री करायला सांगितले आणि तू ते करत नाहीस. तू राणी आहेस की काय? ती ना सांगत आहे, तिला बाहेर जाण्याची गरज आहे. सकाळी तिने येऊन भीक मागावी असे तुला वाटते का? कुशी उठून दार लावून तिच्या खोलीकडे निघाली. कुशीच्या धाडसाने शीला आणि शीतल हतबल झाल्या. शीतल, आई, ही मुलगी माझ्या नसांसात आली आहे. शीला, पैसे कमविण्याचे परिणाम. ती कर्ज फेडते ना. म्हणूनच तिच्या डोक्यावर मुकुट आल्यासारखं ती वागते. शीतल दात घासत म्हणाली, मला एक मम्मा मिळाली तर मी संधी सोडणार नाही. शीला, तू काळजी करू नकोस. मी तिला बघेन. या आई आणि मुलीच्या जोडीला कुशी झोपली नाही. नंतर रात्री शशी आनंदाने आत आला. पंडितजींनी त्यांना रायजादा कुटुंब आणि त्यांचा मुलगा वंश यांच्याबद्दल माहिती दिली आहे, ज्यांच्यासाठी ते वधू शोधत आहेत. ती झोपलेली पाहण्यासाठी शशी थेट कुशीच्या खोलीत गेला. त्याने तिला उठवले. शशी, कुशी बेटा. कुशी झोपेत हम्म बडबडली. शशी, कुशी उठ बेटा. आता झोपलो तर रात्री झोप येणार नाही. कुशी उठली आणि डोकं चोळत बसली. शशी, कुशी. कुशी, काय झालं बाबा? शशी, पंडितजींनी मला सांगितले की तुमच्यासाठी चांगली युती आहे. यातून पुढे जाऊया का? ते म्हणाले की ते छान कुटुंब आहे. कुशीने वडिलांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहिले. तो खूप उत्सुक असल्याचे दिसते. खरे सांगायचे तर तिला आता लग्नात रस नाही. ती तिच्या नोकरीवर खुश आहे आणि ती किमान 1 वर्ष चालू ठेवण्यास इच्छुक आहे. पण तिच्या वडिलांची प्रकृती आधीच बिघडली आहे. शशी, काय झालं कुशी? कुशी, तू ठीक आहेस तर मी ठीक आहे बाबा. शशी, नक्की? कुशीने त्याचे हात धरले आणि हसले. नक्कीच. शशी, मी वराच्या घरच्यांना भेटायला सांगू का? कुशीने डोके हलवले आणि शशीने तिच्या डोक्याला हात घातला आणि तो आनंदाने बाहेर गेला. बाहेरून हे सर्व ऐकून शीला रागावली. शीतलच्या खोलीकडे कूच करत ती गडगडाट करत बेडवर बसली. चेहऱ्याला मास्क लावणारी शीतल तिच्याकडे बघत भुसभुशीत झाली. शीतल, काय झालं मम्मा? शीला, तुझे वडील कुशीसाठी युती शोधत आहेत. शीतल हसली. गॉड. जर ती लग्न करून निघून गेली तर मी सर्वात आनंदी व्यक्ती होईल. शीलाने डोकं खुपसलं. वेडा आहेस की काय? ती गेली तर कर्ज कोण फेडणार? तुझ्या पप्पांनी पैसे द्यायला सुरुवात केली तर मी घरचा खर्च कसा चालवणार? शीतलने तिची जीभ चावली. तिचा मूर्खपणा ओळखून आम्ही काय करू मम्मा? शीला, काळजी करू नकोस. हे लग्न मी कधीच होऊ देणार नाही. मी काहीतरी करून हे लग्न थांबवतो. पुढची 2 वर्षे मी कुशीला असे जाऊ देऊ शकत नाही. शीतलने आईकडे बघून लग्न थांबवण्याचा विचार केला. दुसऱ्या बाजूला शशी पंडितजींकडून होकार मिळाल्यानंतर देवयानी यांना कळवले. ती खुश झाली आणि तिने तिच्या घरच्यांना याची माहिती दिली.
तिने दुसऱ्या दिवशी गुप्ताच्या घरी जाऊन कुशीला भेटायचे ठरवले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वंशसिंग रायजादा यांच्यासह संपूर्ण रायजादा कुटुंब कुशीला पाहण्यासाठी गुप्ता घरी आले. शशीने त्यांचे स्वागत करून त्यांना सभागृहात बसवले. ते त्याच्याशी काही मिनिटे बोलले आणि लगेचच त्यांचा स्वभाव आवडला. तो अतिशय सभ्य होता आणि विनम्रपणे बोलत होता. त्याने आपल्या मुलीबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल सांगितले. देव्यानी, आता आम्ही तुमच्या मुलीला पाहू शकतो का? शशी, नक्की माझी. त्याने तिचे नाव जोरात ओरडले आणि कुशी बाहेर आली. ती नेहमीच्या ड्रेसमध्ये होती म्हणून शशीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. आज तिच्यासाठी त्याने खास साडी आणली आहे. देव्यानी आणि मनोरमा तिच्याकडे पाहून हसल्या. कुशी, हे निसर्ग सौंदर्य आहे. ती खूप साधी पण मोहक आणि सुंदर दिसत होती. तिने सगळ्यांना कॉफी दिली. तिला पाहून वंश प्रभावित झाला. देव्यानी, तुझे नाव काय बेटा? कुशीजी. कुशी? मनोरमा, काय करतोस? कुशी, मी दिल्ली कला आणि विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मनोहर, वा. मी सुद्धा त्या कॉलेजमधून पदवीधर झालो होतो. शशी आणि कुशी हसले. रायजादा कुटुंबाकडे बघणाऱ्या शीला आणि शीतल ईर्षेने भाजल्या. शीतल, आई, ते खूप श्रीमंत लोक आहेत असे वाटते. शीला, तुला कसं माहीत? शीतल, आई, त्यांच्याकडे BMW आहे. त्याची किंमत किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? शीला, किती? 25 लाख असू शकतात. शीतल, आई, त्या मॉडेलचा किमान दर 1 कोटी आहे. शीलाने छातीशी घट्ट पकडले. काय? शीतलने होकार दिला. शीलाने समोरच्या लोकांकडे पाहिले आणि तिची प्रतिक्रिया झाकून हसली. देव्यानी, शशी जी, तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली. रायजादासांसोबत आलेले पंडितजी हसले. देव्यानी, पंडितजी, शुभ मुहूर्त पहा. त्याने पटकन मुहूर्त बघितला आणि तो गलबलला. देव्यानी, काय झालं पंडितजी? पंडितजी, वंश बिटवाच्या कुंडलीनुसार पुढील मुहूर्तावर आपण हे लग्न केले पाहिजे. तसे झाले नाही तर पुढील 3.5 वर्षे त्याचा काळ लग्नासाठी योग्य नाही. देव्यानी, हरकत नाही. पुढचा मुहूर्त कधी आहे? पंडितजी, पुढचा मंगळवार आहे. शशीला धक्काच बसला. पंडितजी, त्यासाठी आमच्याकडे फक्त 6 दिवस आहेत. पंडितजी, शशी जी, मी पण तेच विचार करतोय. कुशी, बिटियाची कुंडली ठीक आहे, पण वंश बिटवा. देव्यानीने तिच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले जे तिला पाहून हसले. देव्यानी, ठीक आहे पंडितजी, येत्या मंगळवारीच आम्ही आमच्या मुलांची लग्ने लावणार आहोत. आणि शशी बिटवा. तू काळजी करू नकोस. आम्ही सर्व व्यवस्था पाहणार आहोत. तुम्ही फक्त तुमच्या मुलीसोबत तुमचा वेळ एन्जॉय करा. कुशीने घाबरून ताट घट्ट पकडले. असे घडेल असे तिला कधीच वाटले नव्हते. तिला वाटले की तिला हळूहळू सर्व काही स्वीकारायला वेळ मिळेल. पण ते सुरू होण्यापूर्वीच संपेल असे वाटते. तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. शशी, पण कसे माझी? आकाश काका जी, दादी बरोबर आहे. तुम्ही लोक जरा आराम करा. मी सर्व काही पाहीन. शेवटी माझ्या भावाचे लग्न आहे. मनोरमा, आपण साधे लग्न करू. त्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही लग्नाची रिसेप्शन पार्टी भव्य पद्धतीने आयोजित करू. मनोहर, हा शशी जी, तुम्ही काळजी करू नका. आकाश बिटवा सर्व काळजी घेईल. आम्हाला फक्त बसून आमच्या मुलांच्या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे. शीला आणि शीतलने आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. शीलाजी, मी येते 1 मिनिटात. शीतलच्या मागे ती आत गेली. शीतल, आई, आता काय झालं?
शीला, मला असे वाटले नव्हते. आता हे लग्न कसे थांबवणार? शीतलमा, मला वाटतं आपण हे सोडलं पाहिजे. आता आम्ही काहीही करू शकत नाही. शीतलने चिडून उसासा टाकला. खरे. तिने शशीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तो त्याच्या मुलीसाठी एक चमकदार चिलखत असलेला शूरवीर म्हणून वळेल. बाहेर. देव्यानी लग्नाआधी आमच्या घरी भेट दिलीत तर बरे होईल. शशी, आप उद्या येऊ माझी. देव्यानी, ठीक आहे बिटवा. आमच्याकडे फक्त वेळ कमी आहे. आपण तयारीकडे लक्ष दिले पाहिजे. सर्वजण उभे राहिले आणि देव्यानीने निघण्यापूर्वी कुशीच्या डोक्यावर थोपटले. ते गेल्यावर कुशीने वडिलांकडे पाहिले. तो खूप आनंदी आणि समाधानी दिसत होता. शशी, माझा यावर विश्वास बसत नाहीये. एका आठवड्यात तुझे लग्न होईल. कुशी, पण पप्पा. शशी, काय झालं बेटा? मला माहित आहे की सर्व काही इतक्या लवकर झाले आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. ते खूप छान लोक आहेत असे दिसते. कुशी, कॉलेजचे काय? शशी, तू कॉलेजला जाऊन सगळं कळव. सध्या 1 महिन्याची रजा मागा. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला चालू ठेवायचे की नाही. आनंदाने तिच्या डोक्याला हात घातला. तो इतक्या वर्षांनी शांतपणे झोपायला त्याच्या खोलीत गेला. धन्यवाद. कथेचा भाग 2 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.